ओम चषक पर्व तिसरे काल दिमाखात संपन्न झाला. ग्राउंडवरती जे ट्रॉफी आहेत त्याचे अनावरण करण्यात आले आणि अंतिम सामना हा मिरजगाव म्हणजेच बारामतीचा संघ विरुद्ध निमगाव हा असा अंतिम सामना रंगला. नाणेफेक पूर्वी ग्राउंडवरती अशा प्रकारे खेळाडूंची ओळख परेड झाली आणि त्यानंतर टॉस शांभाऊ कानगुडे यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी आपण ही ट्रॉफी पाहू शकता कशा प्रकारे आणि ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे एवढी मोठी स्पर्धा हे ओम चषक माध्यमातून केली जाते. हा निमगावचा संघ आहे. त्यानंतर रामशेठ कानगुडे, शांभाऊ कानगुडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोक जंजिरे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल घेण्यात आला. दोन्ही खेळाडूंना घेऊन अशा प्रकारे ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. पाहू शकता अशा प्रकारे ट्रॉफी जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. प्रौढ प्रताप मधुर थोडेस आपण पाहतोय तिकडे एक व्हर्सॅटिलिटी खेळ या मैदानावरती दिसला. एक आयकॉन मात्र लवकर बाद झाला होता, मात्र त्यानंतर मधुर धुळे आपण पाहतो मैदानावरती आपल्या साईडने धावले गोळा करण्यासाठी सट्टास आणि त्याचा प्रयत्न करतोय. समोर दिसला हा चेंडू मधुर धुळेचा पुन्हा एकदा एक मोठा ब्लास्ट, पण तुम्ही बघू शकता मध्ये ही क्रिकेट त्याचा जो पाय लागला तो स्टंपला लागला आणि ही विकेट साधून इथे पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. शहाबाज चिकन सेंटर राशील प्रोप्रायटर सन्मान्य शहाबाज भाई काजी यांच्या वतीनं बळीची टाळी. या ठिकाणी येऊ शकले नाहीये संघाने प्रथम त्यांचे बंधू सन्माननीय आहे. राहुल राजे आयोजकांकडून काही निवडक असे स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्यांचे आपण काही क्षणचित्र पाहूया. आपणास विनंती आहे की आपण त्याचबरोबर नितीनजी कानगुडे आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आगमन होतंय ब्ल्यू डायमंड मोबाईल शॉपीचे संचालक सन्माननीय किशोर भाऊ कानगुडे. सर्व पंच
त्यानंतर गेली अमर यादव सर व त्यांचे सहकारी ऋषी पवार सर यांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. नारायण फुल खाली जरा पाकिटाचे घास की जरा झालं का खान की या ठिकाणी आपण पाहिलं टॉस इव्हेंटच्या माध्यमातून अप्रतिम क्वालिटी गेली 5 दिवस आपण सर्वांनी ऑनलाईन माध्यमातून पाहिली. असे संदीप तावडे सर यांचं त्याचबरोबर पुढे जायचंय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट बॅट्समन त्यानंतर बेस्ट बॉलर सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होते. आता ट्रॉफी कुठे ग्राउंड वर हा शिरूरचा संघ साईराम क्रिकेट क्लब आपल्या स्पर्धेमध्ये दाखल होतो. चतुर्थ क्रमांक जातोय. रोख कॅश प्राइज 50,000 रुपये आणि या स्पर्धेची ही 3ऱ्या क्रमांकाची सन्मानाची ट्रॉफी. कॅश प्राइज आणि ही 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतो. दत्तबाई टीम श्रीगोंद्यामधून आपण पाहतो आणि हा संघ या स्पर्धेमध्ये आला आणि ही पहिली 3 पारितोषिकं जी सगळी आहे हे सगळे 3 पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी या भागातले कार्यक्रम सम्राट येते आणि त्याच्यावर 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रक्कम 70,000 रुपये आणि 2ऱ्या क्रमांकाची मानाची सन्मानाची ट्रॉफी. असे मोठे बघितलं निना पवार यांचा खेळ आपल्याला मिळाला. त्यानंतर 2 नंबरचं बक्षीस 70,333 हे निमगाव या संघाला देण्यात आलं. आणि विशेष म्हणजे पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस आणि तिसरंही बक्षीस कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्फत दिले जाते. आणि त्यानंतर मुंडे सरकार यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच सायकल ही बारामती संघातील खेळवला गेले. यावेळी आयोजक प्रदीप भोले जाधव, आदित्य यमगर, श्रीकांत काळे, अश्विन चौधरी यांनी मोठे परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बहुमूल्य असे योगदान दिले. या बक्षीस वितरणाच्या वेळी राशींचे युवा नेते राजेंद्र देशमुख हेही उपस्थित होते. त्यानंतर अशा प्रकारे खेळाडूचा सन्मान करण्यात आला. आणि पहिल्या क्रमांकाचे बक्षीस
1,333 रुपये हे बारामती संघाने पटकावले. ही ट्रॉफी चेक आणि ही मानाची सन्मानाची हे बारामती संघाला सपोर्ट करताना युवा नेते राजेंद्र देशमुख असतील किंवा शंभाऊ कानगुडे, रामशेठ कानगुडे, अशोक जंजिरे, प्रशांत झगडे यांच्या हस्ते ही ट्रॉफी आणि चेक देण्यात आला. आणि त्यानंतर राजेंद्र देशमुख यांनी पुढच्या वेळेस ही स्पर्धा आणखी मोठ्या दिमाखात पार पडावी म्हणून आपण बहुमूल्य असे काही सहकार्य लागेल तर आम्हाला नक्की सांगा. त्यांचे भाषण ऐकूया. त्याच्या सगळ्याच मित्रमंडळींनी आज ओम स्मृती चषक ही स्पर्धा आयोजित केलेली. आज त्याचा अंतिम सामना या ठिकाणी संपन्न झालाय आणि राशीन सारख्या ठिकाणी मला वाटतं एवढं मोठं नियोजन आणि एवढं चांगलं नियोजन स्वर्गीय ओमच्या सगळ्याच मित्रमंडळींनी ह्या ठिकाणी केलं. त्याच्याबद्दल मी तुमचं सगळ्यांना धन्यवाद देतो. वास्तविक पाहता ओमच्या आकस्मिक आपल्यातून जाण्यानंतर अशाच काहीतरी माध्यमातून त्याच्या स्मृती आपल्याला ठेवणं गरजेचं आहे आणि ती काम तुम्ही सगळे करताय त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो. आज ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी आपलं आर्थिक योगदान असेल किंवा कुणी पाण्याच्या माध्यमातून कुणी अन्नदान केलं असेल किंवा ट्रॉफी दिली, कुणी बक्षीस दिलं असेल, खास करून आपले कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी प्रथम तिन्ही बक्षिसांसाठी सहकार्य ह्या स्पर्धेला केलं त्याबद्दल त्यांचं देखील आभार आणि सगळ्यांनीच ह्या स्पर्धेला हातभार लावला त्या सगळ्यांचं आभार. आणि पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा चांगलं नियोजन तुम्ही सगळ्यांनी करा. त्याच्यासाठी अजून काय आमच्यासारख्याची मदत लागेल ती सुद्धा द्यायला निश्चितपणे आम्ही तयार आहे. परंतु चांगलं नियोजन आणि त्या माध्यमातून ओमच्या स्फूर्तीला उजाळा दरवर्षी आपण देऊ एवढी ग्वाही या ठिकाणी देतो. परत एकदा सगळ्या आयोजकांचं अभिनंदन. धन्यवाद.